श्रीरामाच्या दर्शनासाठी चिरनेर आणि परिसरातील श्रीराम भक्तांची अभूतपूर्व गर्दी चिरनेरमधील मधिलपाडा तेलीपाडा येथील श्रीराम मंदिरात आज दिनांक 17 एप्रिल रोजी पाहावयास मिळाली। मंगळवार दिनांक 16 रोजी सकाळी सद्गुरू हसुराम बाबा यांच्या शिष्यांचा हरिपाठ झाला। रात्री बालकीर्तनकार आश्लेषा अजित केणी हिचे सुश्राव्य कीर्तन झाले। बुधवार दिनांक 17 एप्रिल रोजी प्रभू रामचंद्रांचा अभिषेक सोहळा चिरनेर येथील दानशूर उद्योगपती श्री राजाशेठ खारपाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। यानंतर श्रीराम प्रासादिक भजन मंडळाचे सुश्राव्य भजन झाले। तदनंतर माणगाव गोरेगाव येथील श्री नंदकुमार मराठे यांचे श्रीराम जन्माचे सुश्राव्य कीर्तन झाले। उपस्थित श्रीराम भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था ग्रामस्थांनी केली होती। लहान मुलांची खेळणी, खाऊ, प्रसाद यांनी राम मंदिरासमोरील प्रांगण फुलले होते। रात्री पालखी सोहळा होणार आहे। श्री रामनवमी उत्सव सोहळा यशस्वी पार पडण्यासाठी मधिलपाडा तेलीपाडा ग्रामस्थ कमिटी अध्यक्ष विश्वास मोकल, उपाध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रे, सेक्रेटरी राजेंद्र मोकल, सदस्य सुरेश म्हात्रे, रुपेश म्हात्रे, नितीन नारंगीकर, जयेश खारपाटील, समीर दुंगीकर, राजेंद्र भगत, प्रणव राय, सुमित खारपाटील, संतोष भगत, बळीराम फोपेरकर, दिनेश म्हात्रे, अनंत नारंगीकर, आनंद म्हात्रे, रोहित नारंगीकर, आदित्य पाटील यांनी विशेष मेहनत घेतली। महामुंबई चॅनलसह मिलिंद खारपाटील, चिरनेर। देशासाठी माझ्या संस्थांनी आम्ही समर्पित करतो का शाळेमध्ये माझ्या देशावर माझं प्रेम आहे। कधी कधी माझ्या देशातल्या फक्त म्हणत नाही, कारण परंपराच माहित नाही कुठल्या परंपरांचे आम्ही पायी होतो। दिसेच्या परंपरेचे आम्ही पायी कुठल्या आम्हाला माहितीच नाही परंपरा काय त्या। शेकडो नव्हे हजारो वर्ष झालं झालेली आम्ही देवपूजेची परंपरा आम्ही विसरून गेलो। आणि श्री रामाचा कठोर कशा कशा श्री रामाला असे प्रकार